ओम जय गुरुदेव। आणखीन एक उपाय, तो म्हणजे उपाय म्हणण्यापेक्षा एक जी चूक होत असती ती चूक दुरुस्त करण्यासाठी जे मार्गदर्शन आहे ते करत आहे। तर तुमच्या घरात जर तुम्ही चपात्याला पीठ मळत असता, मग त्यावेळेला तुमचं पीठ उरलं की मग ते काय करता, फ्रीजमध्ये ठेवता। मग फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर संध्याकाळी त्याचा वापर झाला ठीक आहे, नाही तर दुसऱ्या दिवशीपर्यंत कोणाकोणाच्या घरी 2-2 दिवस ते पीठ असतं फ्रीजमध्ये, काय चांगलं राहतं। असं तुम्ही चांगलं राहतं समजून 2-2 दिवस ते फ्रीजमध्ये पीठ ठेवता। मग त्याचा परिणाम असा होतो, खरं तर जे गव्हाचं पीठ आहे ते 2 तासाच्या वर असं ठेवायचं नाही। 2 तासाच्या वर जर ते पीठ राहिलं तर त्याच्यामध्ये अदृश्य नकारात्मकता त्याच्यामध्ये समावेश करते व अदृश्य शक्तीचा त्याच्यामध्ये निवास होतो। आणि त्यानंतर जे तुम्ही त्या पिठाच्या चपात्या बनवता, जे खाता, मग त्याच्यामुळं आजारपण येतात आणि ते तुमच्या अंगी लागतच नाही। तर ह्या ज्या चुका आहेत ह्या प्रत्येक घरामध्ये आजकाल फ्रीज ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे सगळ्यांकडे ह्या चुका होतातच। कारण फ्रीजमध्ये राहतं म्हणून काय करतात स्त्रिया, पीठ जास्त मळलं तरी चालेल, फ्रीजमध्ये राहतं असं समजून, जास्त पीठ मळलं तरी काही टेन्शन नाही असं समजून आपलं फ्रीजमध्ये ठेवतात। पण ते खूप घातक आहे आणि त्याच्यामुळं आजारपण वाढली। आणि इथून पुढं तरी ही चूक तुम्ही सुधारा आणि घरात जे तुमच्या आजारपण येत असतील किंवा जे वाईट शक्तींचा प्रवेश जो होत असेल तर त्याच्यापासून बचाव करा। कारण ह्या गोष्टी खूप लक्ष देण्यासारख्या आहेत, वाटतं खरं, पण याच्यातनं खूप मोठे असं समस्या निर्माण होत असतात। तर इथून पुढं तरी असं पीठ मळून ठेवू नका आणि वेळच्या वेळी जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा 1-2 तास ठेवलेलं चालतं। 2 तासापेक्षा जास्त ठेवलेलं त्याचा काहीही उपयोग होत नाही। तर इथून पुढं तरी ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करा। ओम जय गुरुदेव। आई राजा उदय उदयम पद्मावती माता की जय।